न्यायालयातला जो युक्तिवाद आहे यावरती आता नेमका कुठल्या आधारावरती हा जामीन मंजूर झालेला आहे। थोडं पुढे आठवड्यात आहे ती कळलेली सध्या असली तरी दिलासा नाहीये असं म्हणावं लागणार। त्यांनी जे ऍप्लिकेशन कन्व्हिक्शन आहे, कन्व्हिक्शन स्टे ऑन कन्व्हिक्शन हा रिजेक्ट झालेला आहे आणि फक्त बेल दिलेली आहे आणि स्पष्टीकरण दिलेलं आहे। मात्र ज्या पद्धतीने खरं तर एक मोठा दिलासा म्हणता येणार नाहीये, कारण शिक्षा कायम ठेवलेली पाहायला मिळते, त्यामुळे कुठली अटक जरी कळली असली तरी ती राहील की नाही हा प्रश्न आमदारकी आता राहणार नाही आणि कारण की बेल जरी मिटली असेल काय झालं नेमका रिव्हिजन ऍप्लिकेशन मध्ये 2 IA फाईल झाले होते, त्याच्यामध्ये जो स्टे ऑन कन्व्हिक्शन आहे हायकोर्टने रिजेक्ट केलेला आहे, फक्त सस्पेन्शन अलाव केली आहे आणि बेल ग्रांट केलेला आहे। म्हणून जे कन्व्हिक्शन जे अपिलेट कोर्टने जे ठरवलेलं होतं ते अजूनही अपेंड आहे। वैद्यकीय जो अहवाल आहे हा देखील मांडण्यात आला, एन्जिओग्राफी झाली अशा पद्धतीने त्याच्यावरती काय हे बघा, थोडक्यात कोर्टाने एवढंच सांगितलेलं आहे की जी कन्व्हिक्शन अपिलेट कोर्टाने दिली आहे नाशिक कोर्टाने 16 तारखेला, त्याच्यावर त्यांनी ते जे स्टे आहे तो दिलेला नाहीये आणि त्याच्यावर मेन निर्णय हा अजूनही आहे, पण बेल जो आहे तो ग्रांट केलेला आहे आणि सस्पेन्शन ऑफ जे सेंटेन्स आहे ते अलाव केलेलं आहे। थोडक्यात 1 लाखाचा जामीन दिलेला आहे, 1 लाखाच्या जामिनावरती अटकेला स्थगिती कोणत्या आधारावरती नाही, जे काही आर्ग्युमेंट्स तिथे केलेत आणि जे एव्हिडन्स त्यांनी दाखवले त्याच्यात काही शॉर्टकमिंग्स वगैरे इत्यादी या सगळ्या गोष्टी कन्सिडर केल्यानंतरच त्यांनी बेल दिली आहे, पण कन्व्हिक्शन जी आहे ती अजूनही कोर्टाने त्याच्यावर असं म्हटलेलं नाही की खालच्या कोर्टाने जे निर्णय दिलाय तो चुकीचा आहे, असं काही हायकोर्टात आलेलं नाही अजून तारीख आलेली नाही। सुप्रीम कोर्टात जायचं की नाही हा निर्णय आम्ही अजून घेतोय। मात्र तुम्हाला वाटत होतं की अटक होईल अशा पद्धतीने अटक होणार होतं असं तुम्हाला वाटत होतं, मात्र अटक होणार नाहीये, त्यामुळे तुम्ही सांगते की जो अपिलेट नासिक सेशन कोर्ट ने जो 12 तारीख को जो निर्णय दिया था और बोला था कि जो कन्विक्शन है वो अपहेल्ड किया था, वो चैलेंज हाईकोर्ट में हुआ था। हाईकोर्ट में जो कन्विक्शन का एप्लीकेशन है वो रिजेक्ट कर दिया गया है और जो बेल है वो ग्रांट किया है और सस्पेंशन ऑफ सेंटेंस जो 2 साल की सजा थी उसके ऊपर स्टे दिया है। अभी तक इतना ही हुआ है। नाशिक कोर्टाने जे NBW वॉरंट जारी केलेला आहे हाँ, त्याच्यावर आता स्टे आहे, आता ते अरेस्ट होऊ शकत नाही। आमदारकी ही जाणार, आमदारकी राहू शकणार नाही कन्सिडरिंग आजच्या ज्या कोर्टाने निर्णय दिलेला आहे। ऍडव्होकेट श्रद्धा डुबे पाटील बतीजा, डुबे पाटील आमदारकीच्या संदर्भात काय माणिकराव कोकाटे यांची आमदारकी ऍडव्होकेट श्रद्धा डुबे पाटील मी तुला खेचतो, तू माझ्या डायरेक्ट मधनं येऊन माझा कॅमेरा समोर लाईव्ह चालू आहे। तर याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी काही गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत, त्यामध्ये त्यांनी 3 महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत। त्याच्यामध्ये त्यांनी पहिला मुद्दा हा मांडलेला आहे की त्यांची अटक सध्या टळलेली आहे, मात्र तो निर्णय मात्र अजूनही कायम आहे। सध्या त्यांना दिलासा मिळालेला आहे। आपल्याबरोबर अनंत कळसे आहेत। कळसेजी, ज्या प्रकारे माहिती समोर येते आहे आता कोर्टात काय झालं ह्याच्यातून काही गोष्टी स्पष्ट होत आहेत।